नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला आम्ही माझा संक्षिप्त परिचय देतो. तर बघा, माझं नाव आहे शिवानंद बसवंते. मी दक्षिण रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदावर कार्यरत आहे. आणि हायकोर्टाच्या किंवा कोर्टाच्या भरती संदर्भात विचार करसाल तर या ठिकाणी माझा जवळपास या क्षेत्रामध्ये 3 वर्षाचा अनुभव आहे. 3 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करतोय आणि बरेचसे विद्यार्थी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या जिल्हा न्यायालय असेल आणि बॉम्बे हायकोर्ट असेल, या दोन्हीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत. तर त्यांचा देखील अनुभव घेऊन तुम्ही किंवा त्यांच्याकडून देखील प्रेरणा घेऊन तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलसोबत जोडू शकता. तर बघा, मी हा व्हिडिओ घेऊन आला तुमच्यासाठी. बघा, हा व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही पाहिला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या फॉर्म रिजेक्टचे कारणं ठरू शकतात. तर अशा मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे. त्या तुम्ही तंतोतंत पाळल्या तर तुमचा गॅरंटीने अर्ज या ठिकाणी ॲक्सेप्ट होऊन तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येऊ शकतं. तर बघा, पहिलं आणि महत्त्वाचं, अर्ज भरताना तुम्ही स्वतः अर्ज भरला पाहिजे. पहिलं आणि महत्त्वाचं काय आहे, या ठिकाणी अर्ज स्वतः भरायचा आहे. म्हणजे भाऊ भरेल किंवा बहीण भरेल किंवा आई भरेल, वडील भरेल असं करायचं नाही. स्वतःचा अर्ज स्वतः भरायचा आहे. त्यानंतर बघा, बरेचसे विद्यार्थी काय करतात, अर्ज तर स्वतः भरतात, पण कुठल्यातरी कॅफेवाल्याकडून किंवा कुठल्यातरी मित्राकडून वगैरे भरतात. तर अर्ज भरताना आपण तिथं जवळ बसायचं आहे आणि जवळ बसून काटेकोरपणे गोष्टी ऑब्झर्व्ह करायच्या आहेत. म्हणजे कुठल्या कॉलममध्ये काय भरायचं आहे, छोट्या-छोट्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, तिसरं आणि महत्त्वाचं, तुम्ही अर्जामध्ये जेवढं काय क्वालिफिकेशन नमूद केलेलं आहे, अर्जामध्ये तुम्ही डिग्री केली असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन ॲड केलं असेल, टायपिंग ॲड केली असेल, जेवढं तुम्ही अर्जामध्ये नमूद केलेलं आहे, तेवढं तुमच्याकडं कागद असणं आवश्यक आहे. अर्जामध्ये जेवढे कसे तुम्ही पात्रता ॲड केलेली आहे, ती पात्रतेचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे ऐन वेळेला काय होतंय, की कोणाची डिग्रीच युनिव्हर्सिटीमध्ये असते, कोणाचं टायपिंग सर्टिफिकेटच निघालेलं नसतंय किंवा असे बरेचसे कागद तुमचे मागेपुढे होऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्ही जे क्वालिफिकेशन ॲड करतात, ते ॲड केलेले क्वालिफिकेशन तुमच्या जवळ ते डॉक्युमेंट लवकरात लवकर असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, चौथा आणि महत्त्वाचं, जे काही तुम्ही अर्ज केलेला आहे, तर त्या अर्जाची प्रिंट सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. जे काही तुम्ही अर्ज केलेला आहे, त्या अर्जाची प्रिंट सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पाचवं आणि महत्त्वाचं, बघा हे तुम्हाला जे सांगतोय ना, हे गॅरंटेड तुम्हाला उपयोग पडणार आहेत. त्याच्यामुळे याला कुठेही स्किप करू नका आणि कुठेही या गोष्टीला टाळाटाळ करू नका. त्यानंतर बघा, मॅक्झिमम क्वालिफिकेशन ॲड करणं आवश्यक आहे. आता बघा, माझं स्वतः सांगतो, उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्याकडे डबल डिग्री आहे, प्लस डी-एड झालेलं आहे आणि प्लस एम-ए सुद्धा झालेलं आहे. आता ही भरती फक्त ग्रॅज्युएशनवर आहे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त मी ग्रॅज्युएशन ॲड केलं पाहिजे. याचा म्हणजे जर तुम्हाला शॉर्टलिस्टमध्ये यायचं असेल, तर तुमच्याकडं जेवढं काही क्वालिफिकेशन आहे, ते क्वालिफिकेशन ॲड करणं आवश्यक आहे. आता बघा, माझं डी-एड झालेलं आहे, माझ्याकडं बी-कॉम आहे, बी-ए आहे आणि एम-ए पण आहे. तर हे सर्व या ठिकाणी क्वालिफिकेशन अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्याचा तुम्हाला शॉर्टलिस्टसाठी फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, अनुभव जर असेल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुभवात म्हणजे काम केलेलं असेल, त्या अनुभवाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल, तर ते अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी या शॉर्टलिस्टच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. त्याच्यामुळं अनुभवाचं सर्टिफिकेट जर असेल, तर अनुभवाचं सर्टिफिकेट देखील या ठिकाणी तुम्ही जवळ ठेवा आणि ते अर्जामध्ये नमूद करा. त्याच्यानंतर बघा, 7वा आणि महत्त्वाचा मुद्दा, की वेळेपूर्वी अर्ज भरा. जे काय 5 फेब्रुवारी शेवटचे अर्ज आहे, 5 फेब्रुवारी शेवटचा अर्जाची तारीख आहे, तर त्या वेळेपूर्वी तुमचा अर्ज व्यवस्थित भरला गेला पाहिजे, वेळेपूर्वी. म्हणजे असं नको व्हायला, की 5 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता, 5 वाजता आपण अर्ज भरतोय. तर अशा वेळेस मॅक्सिमम चुका होण्याच्या चान्सेस असतात. त्याच्यामुळं वेळेपूर्वी अर्ज भरा. त्याच्यानंतर बघा, मागच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, त्या विद्यार्थ्यांनी जे काही मागच्या वेळेस जे काही चुका केलेल्या आहेत, ते चुका यावेळेस नाही झाल्या पाहिजे, याची दक्षता घ्या. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं माहिती आहे का, की मागं जे काही समजा आपण चुका केल्या होत्या, त्या परत होण्याचे चान्स असतात.
तर त्याची एक PDF तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल. तर ते PDF बघा आणि मागच्या विद्यार्थ्यांनी काय काय चुका केल्या होत्या किंवा कुठल्या कारणामुळे त्यांना रिजेक्ट केलं होतं, हे तुम्ही बघून तुमचं या ठिकाणी व्यवस्थित सुधार करू शकता. त्याच्यानंतर बघा 9वा आणि महत्त्वाचा मुद्दा, जर एखादा अर्ज तुमचा चुकला असेल, उदाहरणार्थ मी आज अर्ज भरला आणि उद्या परवा माझ्या लक्षात आलं गोष्ट की माझ्या अर्जामध्ये ही चूक झालेली आहे, तर अशा वेळेस तुम्ही परत अर्ज भरू शकता. या ठिकाणी जो तुमचा जे काही दुसरा अर्ज आहे, जो की फी सहित भरलेला आहे, तो तुमचा दुसरा अर्ज ग्राह्य धरण्यात येत असतो. त्याच्यामुळं परत अर्ज भरू शकता. आणि बघा लास्ट आणि शेवटचं महत्त्वाचं, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी अर्ज भरताना व्यवस्थित टाकायचे असतात. जसं की समजा तुमच्या नावामध्ये वगैरे काही मिस्टेक असेल, तर नावामध्ये बदल झालेला आहे असं दाखवा. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट ठेवा, गॅजेट करून ठेवा. नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्याचं ॲफिडेविट करून ठेवा. अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी पुढं सिलेक्शनसाठी महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे या गोष्टीवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता बघा आपल्या चॅनलच्या संदर्भात सांगतो थोडंसं. मी मागच्या 3 वर्षापासून जवळपास या हायकोर्ट भरतीमध्ये भरतीसाठी स्टडी मटेरियल वगैरे प्रोव्हाईड करत असतो आणि बऱ्यापैकी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया आहे, मागच्या वेळेस जवळपास 200 जागा होत्या, तर त्या 200 जागेपैकी किमान 100 विद्यार्थी आपल्या चॅनलसोबत जोडलेले या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे आणि ते सध्या पदावर कार्यरत सुद्धा आहेत. तर बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑथेंटिक अपडेट, ऑथेंटिक स्टडी मटेरियल आणि ते देखील ऑथेंटिक प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे तयार करण्यात येत असतं. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हे मटेरियल, स्टडी मटेरियल हवे असेल त्यांनी मला या ठिकाणी WhatsAppला मेसेज करायचा आहे. WhatsApp नंबर घ्या 76 66 81 14 76 हा WhatsApp नंबर आहे. कृपया कॉल कोणी करू नका, कारण आता माझं बऱ्यापैकी बिझी शेड्यूल असतं. मला ड्युटी वगैरे सांभाळून तुमच्यासाठी स्टडी मटेरियल वगैरे तयार करायचं आहे. आता बघा हे म्हणजे मी जवळपास किती माहिती आहे का, या क्षेत्रामध्ये 3 वर्षापासून जरी समजा स्टडी मटेरियल देत असेल, शिकवत असेल, तरी मला या क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. जवळपास या 7-8 वर्ष या क्षेत्रामध्ये मी याच्यात प्रयत्न करतोय. म्हणजे याच्या अगोदर मी बॉम्बे हायकोर्टाच करायचो. पण आता माझं रेल्वेमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे मी बॉम्बे हायकोर्टाचा जे काही समजा छंद केला होता किंवा जी मला आवड होती, त्याचा आवडीचा उपयोग मी तुम्हाला होईल यासाठी मी या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तर बघा तुम्हाला जे काही ऑथेंटिक अपडेट असतील, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल, क्वेश्चन पेपर, पॅसेज वगैरे सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल आणि जे की तुम्हाला अत्यंत दर्जेदार आणि माफक शुल्कामध्ये असेल. त्याच्यामुळे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कृपया लाईक केल्याशिवाय कोणी पुढे जाऊ नका. बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची जी काही अडचण असेल ती देखील सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ऑथेंटिक अपडेट, ऑथेंटिक माहिती सर्व या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात असते. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे हे सांगण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या टॉपिकवर आपण डिस्कशन केलं पाहिजे किंवा अर्ज कसा भरायचा हे देखील तुम्हाला जर माहिती हव्यासाठी त्या संदर्भात व्हिडिओ हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ते देखील तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. चला तर मित्रांनो धन्यवाद.